नमस्कार. पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मुलांचे शिक्षणच नाही तर वृद्धापकाळात होणार पेन्शनची सोय. NPS वात्सल्य योजनेमुळे मिळणार अनेक फायदे, तर अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पात त्यांनी विविध क्षेत्रांच्या विकासासाठी योजनांची घोषणा केली. यावेळी त्यांनी NPS वात्सल्य ही योजना देखील जाहीर केलेली आहे. या योजनेद्वारे आता पालकांना त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या शिक्षणाची तसेच वृद्धापकाळात पेन्शनची सोय करता येणार आहे. NPS वात्सल्य योजना नेमकी काय आहे आणि त्यापासून काय फायदे मिळणार, चला तर पाहूया. निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार NPS वात्सल्य ही योजना अल्पवयीन मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक बचत करण्याच्या उद्देशाने जाहीर करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत पालक त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या नावाने बँक खात्यात पैसे जमा करू शकणार आहेत. तसेच त्याद्वारे राष्ट्रीय पेन्शन योजनेचा लाभही घेऊ शकणार आहेत. आणि महत्त्वाचे म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे खाते मुलांच्या नावे हस्तांतरही करता येणार आहे. 18 ते 70 वर्ष वयोगटातील प्रत्येक भारतीय नागरिकाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आनंदी राहा. नमस्कार.